नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्यांवर शासनाने तातडीचा तात्काळ तोडगा काढावा. 40% अनुदान वाढ, वर्ग बदल आणि नवीन वाचनालयांना मान्यता तातडीने देण्यात यावी व तिप्पट अनुदान करण्यात यावे ही मागणी महाराष्ट्र राज्यातील गाव तेथे ग्रंथालय संकल्पनेअंतर्गत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय चळवळीकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष करत आले आहे आणि असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शासनाने ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे. राज्यातील 11,500 सार्वजनिक वाचनालये आहेत ज्यांची आर्थिक आणि प्रशासकीय परिस्थिती अडचणीची आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरीब कुटुंबातील मुलांसाठी ही ग्रंथालये मोठा आधार आहेत. स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती सारख्या परीक्षेमध्ये येथील ग्रंथ संपदेने लाखो तरुणांना घडवले आहे. मात्र आज या सार्वजनिक ग्रंथालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शासनाने जाहीर केलेले 40% अनुदान वाढ अद्याप लागू दिलेले नाही. त्यामुळे ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांचे पगार करणे, विशेष पुस्तक खरेदी करणे अवघड झाले आहे. अनेक ग्रंथालयांचा वर्ग रखडल्याने त्यांना कमी अनुदानात प्राप्त होत आहे. ग्रामीण भागातील मोठी मागणी असून शासन नवीन ग्रंथालयांना मान्यता देत नाही. तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना अद्याप वेतनश्री मिळालेली नाही. विधानसभेत केवळ आश्वासने दिली गेली, मात्र त्यांची पूर्तता झाली नसल्याने कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. संबंधित मंत्री आणि सचिव केवळ आश्वासने देऊन कार्यकर्त्यांना रित्या हाताने पाठवतात अशी खंत व्यक्त. पावसाळी अधिवेशनात या समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली. सार्वजनिक ग्रंथालये ही तरुणांसाठी अभ्यास केंद्रे झाली पाहिजे. अभ्यासिका ही या शासनमान्य ग्रंथालयांना मिळाली पाहिजे अशी भावना जालना ग्रंथालय अध्यक्ष DB देशपांडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष सुभाष सोळंके, श्याम शेलगावकर, राजेश झिंगे, काशीनाथ गायकवाड, प्रवीण देशपांडे, गणेश पवार यांनी केली आहे. तर अंमलबजावणी यांची ताबडतोब करावी, आमची 3 पट अनुदानाची वाढ आणि कर्मचाऱ्यांना वेतनश्री लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. परंतु शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली 2-4 वर्षापूर्वीची 40% अनुदान वाढ अजून मिळालेली नाही. वर्ग बदल आणि 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता या घोषणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. याबाबत त्वरित GR काढावा. या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे असे गुलाबराव मगर, सचिव, छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक ग्रंथालय संघाचे यांनी सांगितले. तसेच घोषणाचा GR त्वरित काढावा. सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी कर्मचारी सुसंस्कृत असल्याने आम्ही रस्ता रोके, दगडफेक किंवा विध्वंसक कृती करू शकत नाही. तरी शासनाने आमच्या अधिक न अंत पाहता जाहीर केलेल्या योजनांचाच प्रत्यक्षात GR काढावा अशी मागणी रावसाहेब आंभोरे, सहकार्यवाह, जालना यांनी केली आहे. याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी सर्वत्र जनतेतून होत आहे.